विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हनिंग. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप, 3री 4थी MTS BTS, 5वी 6वी सैनिकी स्कूल, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा घटक समसंबंध हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मॅथ मराठी व यश परगे या दोन्ही यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला दररोज नवोदय स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS BTS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाच्या लाईव्ह तासिका दररोज पाहायला मिळतील. तर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील 5वी स्कॉलरशिप, 5वी 6वी सैनिकी स्कूल, 3री 4थी MTS BTS, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा घटक समसंबंध हा घटक आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासूया. त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा. आंबा, रत्नागिरी, केळी प्रश्नार्थक चिन्ह पहा. या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला, या आंब्याचा आणि रत्नागिरीचा संबंध दिलेला आहे. तसाच संबंध आपल्याला केळी आणि कोणत्या ह्याच्याशी आहे ते आपल्याला शोधायचे. आता रत्नागिरी हा जिल्हा आहे, म्हणजे या ठिकाणी आंबा हा कुठला प्रसिद्ध आहे, आंबा हा रत्नागिरीचा प्रसिद्ध आहे. कोणता, हापूस आंबा. हापूस आंबा कुठला प्रसिद्ध आहे, रत्नागिरीचा प्रसिद्ध आहे, बरोबर आहे. तर तसेच केळी कुठली प्रसिद्ध आहे, मग केळी जळगावची प्रसिद्ध आहे. नाशिकची आहे का, नाशिकचे द्राक्षे. धाराशिव नाही, नागपूरचे संत्रे. मग केळी कुठली प्रसिद्ध आहे, तर केळी जळगावची प्रसिद्ध आहे. केळी कुठली प्रसिद्ध आहे, जळगावची केळी प्रसिद्ध आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1. आलं का लक्षात. आपल्याला थोडंसं हा भाग पाठांतर करावा लागेल, म्हणजे तुम्हाला हा घटक 100% गुण यामध्ये मिळतील. अवघड काही नसतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पक्षी, पतंग, मासा काय. तर पहा, या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, पक्षी, पतंग, मासा प्रश्नार्थक चिन्ह. या पक्षाचं आणि पतंगाचं काय नातं आहे हो, तर पक्षाप्रमाणे पतंग हवेत उडतो, तर माशाप्रमाणे पाण्यात. विमान पाण्यात असते का, नाही. मीन म्हणजेच मासा नाही. तर पाणबुडी ही कुठं असते, पाण्यात. बस पाण्यात असते का, नाही. तर पाण्यात पाणबुडी असते. पाणबुडी ही पाण्यात असते. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 3. अंगठी, बोट, चेन काय. तर पहा, या ठिकाणी अंगठी आणि बोटाचा जसा संबंध आहे तसं चैनीचा कशाशी संबंध आहे. अंगठी बोटात घालतात. अंगठी कुठं घालतात, बोटात घालतात. तसे सगळ्यात सोपा प्रश्न आहे बघा, हे चेन कुठं, पायात घालतात. हातात घालतात का चेन, नाही. मनगटात नाही, तळहातात नाही, तर पायात घालतात. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला.
पायात चेन घालतात. पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 4. आपल्याला जवळपासचे 20 प्रश्न घ्यायचे आहेत. प्रश्न क्रमांक 4 काय आहे? चंद्र चांदणे सूर्य प्रश्नार्थक चिन्ह. चंद्र, तर पहा, चंद्राचे चांदणे तसे सूर्याचं काय? गोल असते का? नाही. मावळणे असते का? नाही. रंगीन असते का? नाही. तर सूर्याचं काय असते? प्रकाश. जसं चंद्राचे चांदणे, चंद्राचे चांदणे पडते तसे सूर्याचा प्रकाश पडतो. काय असेल उत्तर? प्रकाश. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 का आहे पहा. वज्र इंद्र प्रश्नार्थक चिन्ह श्रीकृष्ण. तर इंद्र हे कोण आहे? देव आहे. इंद्राचे अस्त्र काय आहे? हत्यार काय आहे? वज्र आहे. तसं श्रीकृष्णाचं हत्यार काय आहे? व श्रीकृष्ण काय आपल्याला फोटोमध्ये दिसतो? तर बोटामध्ये एक चक्र असलेलं दिसतं. तर त्याला काय म्हणतात? सुदर्शन चक्र असे म्हणतात. धनुष्यबाण कधी बघितले का तुम्ही? श्रीकृष्णाकडे नाही. गदा पाहिले का? नाही. भाला नाही. धनुष्यबाण अर्जुनाचा, गदा भीमाचा. बरोबर आहे. तर मग इंद्राचे शस्त्र किंवा त्याला आपण हत्यार म्हणून तुम्हाला समजण्यासाठी, हत्यार काय आहे? वज्र आहे. तसे श्रीकृष्णाचे हत्यार काय आहे? हो, सुदर्शन चक्र आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 4. श्रीकृष्णाचे हत्यार सुदर्शन चक्र. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचंय. प्रश्न क्रमांक 6 का आहे? प्रश्न क्रमांक 6. बीबी का मकबरा औरंगजेब, ताजमहल कोण? तर पहा, ताजमहल कोणी बांधला हे आपल्याला माहिती पाहिजे. बीबी का मकबरा औरंगाबादला आहे. बीबी का मकबरा हे कुठं आहे? औरंगाबादला आहे. औरंगजेबाने बांधला. औरंगजेबाने काय केला? ह्याला बांधला. तसं ताजमहल शहाजहानने बांधला. कोण बांधलंय? शहाजहानने बांधला. म्हणजे शहाजहानची पत्नी वारल्याच्या नंतर तिच्या आठवणीमध्ये त्यांनी तो ताजमहल बांधला असे इतिहासामध्ये आहे. तर जसं हे बीबी का मकबरा कोण बांधले? औरंगजेबाने. तसं ताजमहल कोणी बांधला? तर ताजमहल शहाजहानने बांधला. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे. प्रश्न क्रमांक 7 का आहे? प्रश्न क्रमांक 7. चतुर्दशी पौर्णिमा द्वितीया काय? तर पहा, प्रथमा, द्वितीया, तृतीया, त्याच्यानंतर चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी. बरोबर आहे. त्याच्यानंतर एकादशी येते. तसं चतुर्दशी झाल्याच्या नंतर पौर्णिमा येते. तसं द्वितीया झाल्याच्या नंतर काय येतं? चतुर्दशी झाल्यानंतर
पौर्णिमा येते तसे द्वितीया झाल्यानंतर तृतीया येते. द्वितीया झाल्याच्या नंतर काय येतं? तृतीया येते. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर का असेल? तृतीया येते, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. आलं का लक्षात? चतुर्दशी झाल्याच्या नंतर पौर्णिमा येते, तसं द्वितीया झाल्याच्या नंतर तृतीया येते, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? झाड जंगल पुस्तक काय? पहा, झाड कुठं आहे? झाड जंगलात आहे. तसं पुस्तक कुठं असते हो? झाड जंगलात. किंवा थांबा, काय असेल? झाडापासून जंगल बनते. अनेक झाडे लावल्याच्या नंतर जंगल तयार होते. झाडापासून जंगल तयार होते. तर पुस्तकाचे पुस्तकालय. पुस्तकाचे काय? पुस्तकालय. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 4, पुस्तकाचे पुस्तकालय. आलं लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? मृग, हरिण, मासा, प्रश्नार्थक चिन्ह. पहा, मृग म्हणजेच हरिण. मृगाचा समानार्थी शब्द हरिण आहे. मृगाचा समानार्थी शब्द कोण आहे? हरिण आहे. तसे मासाचा समानार्थी शब्द कोण आहे? मीन आहे. माशाचा समानार्थी शब्द कोण? मीन. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. प्रश्न क्रमांक 10. काय आहे प्रश्न क्रमांक 10? कमळ, पाणी, सिंह काय? तर या ठिकाणी आपल्याला काय दिले पहा. कमळ, पाणी, सिंह काय? म्हणजे कमळ कुठे राहते? तर कमळ पाण्यात राहते. तसं सिंह कुठे राहतो? किती सोपं आहे पहा. कमळ कुठे उगवते? पाण्यात. तर मग सिंह कुठे राहतो? कमळ पाण्यात. तसे सिंह जंगलात. आबाळ येईल का? नाही. तर काय असेल? जंगलात येईल. प्राणी नाही. जंगलचा राजा किंवा जंगलाचा सिंह नाही. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. सिंह जंगलात राहते. पर्याय क्रमांक 2. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे. प्रश्न क्रमांक 11. काय आहे प्रश्न क्रमांक 11? जाजम, जमीन, झुंबर, छत, कपाट, आकाश, भिंत
हे जाजम म्हणजे जमिनीवर अंतरतात. जाजम काय आहे? जमिनीवर अंतरतात. तसे झुंबर, तसे काय? झुंबर छतावर टांगतात. तर मग काय येईल? झुंबरची जोडी छत. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1 छत. आलं का लक्षात? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 12 पहा. काय आहे प्रश्न क्रमांक 12? कार्तिक मोर महादेव काय? तर कार्तिक म्हणजे हा महादेवाचा मुलगा आहे. कार्तिक कोण आहे? कार्तिकेय महादेवाचा मुलगा आहे हा. मग कार्तिकेयचं वाहन तो कोणत्या ह्याच्यावर प्राण्यावर बसतो? त्याचं वाहन काय आहे? मोर. त्याची आपल्याला मोरावर बसलेला दिसतोय बघा. महादेव, शंकर, पार्वती, त्याच्या बाजूला 2 मुलं, गणपती उंदरावर बसलेला दिसतो. तसं महादेवाचं वाहन नंदी. महादेवाचे वाहन कोणते? नंदी. आहे का नंदी? आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. महादेवाचं वाहन नंदी. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. आलं? चला पुढचा प्रश्न. सोपे प्रश्न आहेत एकदम. प्रश्न क्रमांक 13. काय आहे प्रश्न क्रमांक 13? डोळे बुबुळ, तोंड काय? पहा किती सोपा प्रश्न आहे. डोळे बुबुळात असतात. डोळे कुठे असतात? बुबुळात असतात. तसे तोंडात काय असते? मान असते का तोंडात? नाही. घसा असतो का? नाही. दात नाही. तर तोंडामध्ये जीभ हा पर्याय येतो. जीभ असते. काय असेल? तर तुम्ही म्हणसाल दात पण असतात की सर? दात आहेत पण मधल्या बाजूला काय असतं? तर जीभ असते. जसं आपले हे डोळे आहेत ह्याच्यामध्ये एकदम काय असतं? बुबुळ असतं. तसं आपल्या तोंडात मध्ये काय आहे? मध्यभागात जीभ आहे. दात तर हे सगळीकडे पुढच्या बाजूला आहेत. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 जीभ. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. तर चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. काय आहे? शिव, नीलकंठ, श्रीकृष्ण काय? तर या ठिकाणी शिव म्हणजे महादेव. शिवाला नीलकंठ असे म्हणतात. शिवाला नीलकंठ असे म्हणतात. तसेच श्रीकृष्णाला काय म्हटलं जातंय? इंद्रजित म्हटलं जाते का? नाही. रावणाच्या मुलाला इंद्रजित म्हणतात. शशी म्हणजे चंद्र म्हणतात का? नाही. त्रिनेत्र महादेवालाच म्हणतात, 3 डोळे आहेत म्हणून. तर श्रीकृष्णाला काय म्हणतात? वासुदेव असे म्हणतात. श्रीकृष्णाला काय म्हणतात? वासुदेव असे म्हणतात. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचा प्रश्न. घड्याळ भिंत
पुस्तके प्रश्नार्थक चिन्ह. तर पहा, घड्याळ कुठं असते? भिंतीवर असते. तसं पुस्तके कुठं असतात? घरात असतात, दुकानात असतात, कपाटात असतात, का अभ्यास करतात? तर जसं घड्याळ भिंतीवर ठेवतात तसे पुस्तकं कुठं ठेवतात? घड्याळ भिंतीवर असते तसे पुस्तके कुठे असतात? तर कपाटात असतात. कुठं असतात? कपाटात असतात. तर पहा, पर्याय क्रमांक 1 येणार नाही. घरात, दुकानात नाही. अभ्यास लागू होतात, पण नेमकं उत्तर काय येतं आपल्याला? जसं घड्याळ भिंतीवर असतं तसं पुस्तक कुठं असतात? कपाटात. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. आलं? चला पुढचा प्रश्न. पण प्रश्न क्रमांक 16. 20 प्रश्न घ्यायचेत आपल्याला. प्रश्न क्रमांक 16 का आहे? सुभाषचंद्र बोस त्यांना काय म्हणतात? नेताजी म्हणतात. तर महात्मा गांधींना काय म्हणतात? सुभाषचंद्र बोस यांचे टोपण नाव काय आहे? त्यांना काय म्हणतात? नेताजी म्हणतात, किंवा त्यांची उपाधी काय आहे? नेताजी. तसं महात्मा गांधी यांना काय म्हणतात? दयावान म्हणतात का? नाही. बापू. हो, बापू म्हणतात. महात्मा गांधीला बापू म्हणतात. चले जाव पितामह. तर महात्मा गांधी यांना बापू म्हणतात. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 2. आलं का लक्षात? महात्मा गांधी यांना बापू असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घे. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, घागर पाणी तापमापी काय? पहा, घागरीत काय असते? पाणी. तसं तापमापीमध्ये काय असते? काच असतंय का पारा असतंय का रंग असते का दूध असते? तर पहा, घागरीत पाणी असते तसे तापमापीत पारा असतो. म्हणजे तापमापी म्हणजे ताप मोजायचं आपल्याला. जर आपण तोंडात जर ती तापमापी धरली, ज्याला ताप आलाय किंवा आपल्या शरीराचं तापमान सांगते तापमापी. ताप आलेले असेल तर जास्त असतं, नसेल नॉर्मल असेल तर कमी असतं. त्याला तापमापी म्हणायचं. तापमाप त्याच्यामध्ये काय असतो? पारा असतो. ते काय असतं? पारा. जसं आपलं शरीर गरम असेल तेवढं ते वर चढतं आणि दाखवतं 100, 90, 80 आपल्या शरीराचं तापमान ते दाखवतं. आलं का लक्षात? चला पर्याय क्रमांक आलं उत्तर. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? सुतार लाकूड शिंपी काय? पहा, सुतार लाकडाचे काम करतो. तसं शिंपी काय करतो? कपडे शिवायचे काय काम करतो. जसे सुतार लाकडाचे काम करतो तसं शिंपी कपडे शिवण्याचे काम करतो. मग दोरा येईल का नाही? मिशन नाही, पॅन्ट नाही, तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 कपडा हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 कपडा. जसे सुतार लाकडाचे काम करतो तसं शिंपी कपड्याचे काम करतो, कपडे शिवण्याचे काम करतो. आलं? पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, वर्ष दिवस तास काय? पहा, वर्ष दिवस तास काय? म्हणजे कालमापनामधील वर्ष हे मोठे एकक आहे.
व दिवस लहान एकक आहे. तसेच तास वेळ मोजण्याचे मोठे एकक आहे. व मग काय येईल, सेकंद लहान एकक असेल. जसं वर्ष दिवस तसं तास सेकंद पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 3 आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, सोने पिवळा, चांदी. तर पहा या ठिकाणी काय दिले, सोन्याचा रंग पिवळा, तसं चांदीचा रंग कोणता? सोन्याचा रंग कसा आहे? पिवळा. तसं चांदी पाहिलंय का तुम्ही? तुमच्या ताईच्या किंवा घरात कोणी जर पायामध्ये चेन लिहत असेल त्याचा रंग कसा असतो? तसे चांदीचा रंग पांढरा. पांढरा. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. जसे सोन्याचा रंग पिवळा तसं चांदीचा रंग कसा असतो? पांढरा. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम. बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे.